जवळ आहे थोडा कमी व्यवस्थित आहे, फक्त ऐकायला व्यवस्थित. दयेचा सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे. मग विनंती माझी, ही विनंती माझी तुला ही खास आहे. अरे विनंती माझी तुला ही खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे. अभिवादन करू या रंगभूमीला, त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज शिवछत्रपती, राजमाता, राष्ट्रमाता, आई जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचना प्रेमी माय बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम ताटव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीनं माझ्या मायबापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक संतांची भूमी पवित्र ही माती आहे. आदिमायाच माझी श्रेष्ठ करणार आहे. कशी ती ऐका. हा जरा वेगळा विषय. लोकसभेचं इलेक्शन झालेलं आहे. आपल्याला त्या इलेक्शनवर, निवडणुकीवर बोलायचंच नाही, राजकारणावर बोलायचंच नाही. विषय कसा आणलाय बघा. साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे. हे तिरंगी निशाण आमचा जीवन साथी आहे.
तिरंग्यासाठी सर्व आपण तिरंगा जपतोय. तिरंगा सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे. आणि या देशाने, या देशाच्या संविधानाने प्रत्येक धर्मीयांना आपापला धर्म जपण्याची मुभा दिलेली आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या. सचिन बुवा गात आहे. सचिन बुवा लिखताय, साधू संतांची भूमी पवित्र ही माती आहे, हे तिरंगी निशान आमचा जीवन साथी आहे. धर्म पंथ वेगळा तरी अतूट आमची नाती आहे. विविधतेत एकता हीच या भारत देशाची ख्याती आहे. सर्व जाती धर्माची, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अनेक धर्मांची लोक या भारतामध्ये सुखा समाधानाने आनंदाने वावरत आहेत. म्हणून म्हणायचं आहे मला, लक्ष असावं. कुणी अल्लाह पूजा, कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा. स्तवन आहे माझी, स्तवन आहे माझी. गेल्या वर्षी या ठिकाणी कल्याणला टाकलेली आहे. मला त्या विषयात बोलायचा नवीन विषय तुमच्यासाठी. कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा. कुणालाच नाही ते बंधन. सर्व धर्मियांना संविधानाने वाद केले आहे आपापला धर्म सांभाळायचा. पण कोणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कोणी येशू पूजा, कोणी नानक पूजा. अहो कुणालाच नाही ते बंधन, कुणालाच नाही ते बंधन. पण या भारत भूमीला माझ्या, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पूजा, कुणी अल्लाह पूजा, राम लल्ला पूजा, कुणी येशू पूजा, कुणी नानक पूजा. कुणालाच नाही ते बंधन, अहो कुणालाच नाही ते बंधन. अहो पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. 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 जीवाच यारान देशाची वाढवाया शान, देशाची वाढवाया शान, देशाची वाढवाया शान. घेऊया साऱ्यांनी आण, अहो घेऊया साऱ्यांनी आण. अर्पूया तन मन प्राण, अर्पूया तन मन प्राण, अर्पूया तन मन प्राण. शत्रूला चिरू तिचे रक्षण करू, शत्रूला चिरू तिचे रक्षण करू. हृदयात जपुनिया स्पंदन, या हृदयात जपुनिया स्पंदन. अहो पण या भारत भूमीला माझ्या, पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन. पण या भारत भूमी
भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन दुसरा अंतरा म्हणायचा आहे काय आपण सारी तिचीच लेकरे रक्षण करू ठाई ठाई आधी मायेत श्रेष्ठ करतोय स्तवनामध्ये तुषार बुवा लक्ष असू द्या आपण सारी तिचीच लेकरे रक्षण करू ठाई ठाई जशी पेनाला साथ देते त्या पेनातील शाही आणि खरंच सांगतो सचिन शाहिरा ही भारत माता आहे तुमची आमची आपल्या सर्वांची आई आपल्या सर्वांची आई म्हणायचं आहे का भारत भूमी ही महान माझी भारत भूमी ही महान इतिहासाचे बोले पान इतिहासाचे बोले ठेवा जरासे हे भान तुम्ही ठेवा जरासे हे भान विश्वात मिळविला मान विश्वात मिळविला मान विश्वात मिळविला मान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला रोवर उतरणारा पहिला देश माझा भारत म्हणून म्हणाला ठेवा जरासे हे भान अहो विश्वात मिळविला मान अहो विश्वात मिळविला मान अहो विश्वात मिळविला मान बोलतो शाहीर सचिन शाहीर बोलतो शाहीर सचिन शाहीर आहे भारत आहे मायभूमीचा या नंदन तो या मायभूमीचा हो नंदन आणि पण या भारत भूमीला माझ्या तर या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन कोणी अल्लाह पूजा राम लल्ला पूजा कोणी येशू पूजा कोणी नानक पूजा कुणालाच नाही ते बंधन अहो कुणालाच नाही ते बंधन पण या भारत भूमीला माझ्या पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं लागेल वंदन पण या भारत भूमीला माझ्या करावं कुणी अल्लाह पूजा राम लल्ला पूजा कुणी येशू पूजा कुणी नानक पूजा संविधानानं सर्वांना अधिकार दिलेला आहे म्हणून कोणालाच नाही इथे बंधन पण जर भारतात राहायचं असेल तर या भारत भूमीला माझ्या पहिले करावे लागेल वंदन सगळ्यांनाही कोणत्याही धर्माचा असू द्या हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या शीख असू द्या ईसाई असू द्या एखादा मुस्लिम बांधव जरी माझा सेनेमध्ये असला भारत माता की जय म्हणावंच लागतं बोला भारत माता की श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाची दामाजी विष्णू परशुराम भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा
छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली. गणपती बाप्पा मोरया. आणि म्हणून स्तवन तुमच्या चॅनलची नवीन विषय, वेगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो. आणि म्हणून एक वेगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला. गणात म्हणायचा आहे काय लक्ष असू द्या. आगमनाचे 2 गण निश्चितपणे मी गायलेले आहेत. दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी दीनानाथ लोर विले पार्लेचा आणि विराटचा कार्यक्रम युट्यूबला आहे. आणि मग हे असे कार्यक्रम पडतात आणि मग दर वेळेला नवीन नवीन गाणी कुठून आणायची हा प्रश्न शाहिराला पडलेला असतो. म्हणजे ज्याचे जास्त आहेत त्याला पक्का पडतो. जे अमावस्या पौर्णिमेला करतात त्यांना काही फरक नाही, पण आमच्या अर्क्याला पडतो. हो, आवर्जून सांगतोय. म्हणून म्हणायचं आहे काय गणामध्ये लक्ष असू द्या. बऱ्याच लोकांची नावं घेतली नाहीत, बरीचशी मंडळी दिसतात. गण सादर करायचं आहे. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना, गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी. गणपतीपेक्षा सुंदर देव मी पाहिला नाही. मला तरी आवडतो बाबा. सगळ्यात देखणी मूर्ती गणरायाची. म्हणून म्हणायचं आहे लक्ष असावं. मग विनायका विनायका श्री विनायका, अरे विनायका श्री विनायक. म्हणायचं आहे का या ठिकाणी हा सुंदरसा आवाज मित्रांनो. खरोखर आता मजा आली राजाला, आणि त्यांचं सुद्धा नामोल्लेख करायला पाहिजे. हा सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. या ठिकाणी दापोली तालुक्याचे आसूड गावचे सुपुत्र राजादा पड्याळ यांना सुद्धा मानाचा मुजरा. बरीचशी मंडळी, मी पोरांची पण नावं कारण वेळेअभावी नाही घेतली, मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. पेडम करत वाजवणार आणि अपूर्व किंवा शुभम कोणतरी साथीला असणार सगळी मंडळी तीच आहे. राजादा खरं सांगतो राजादा. आणि म्हणून मी कुणाची नावं घेत नाही, तेवढा वेळ नाही. म्हणायचं आहे का विनायका विनायका, अरे विनायका श्री विनायका. तू देव माझा, तू देव माझा कनवाळू सखा, तू देव माझा कनवाळू सखा. हे गणनायक विनायका
देव माझा कनवाळू सखा हे गणानायका विनायका 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 श्री विनायका 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 तू देव माझा कनवाळू सखा देव माझा कनवाळू सखा हे गणानायका विनायका 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 इच्छित मागावे तव चरणी लागावे श्री गणराया तू शब्द मला द्यावे श्री गणराया तू शब्द मला द्यावे श्री गणराया तू शब्द मला द्यावे इच्छित मागावे तव चरणी लागावे अरे श्री गणराया तू शब्द मला द्यावे श्री गणराया तू शब्द मला द्यावे श्री गणराया तू शब्द मला द्यावे विनायका 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 श्री विनायका तू देव माझा कनवाळू सखा तू देव माझा कनवाळू सखा हे गणानायका विनायका 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 पंडित शास्त्राचा शिक्षक वेदांचा श्री गणराया तू वालिया नाथांचा श्री गणराया तू वालिया नाथांचा श्री गणराया तू वालिया नाथांचा तूच खरा योगी ग्रंथ पुराणाचा तूच खरा योगी ग्रंथ पुराणाचा भाग्य विधाता तू देव गरीबाचा भाग्य विधाता तू देव गरीबाचा भाग्य विधाता तू देव गरीबाचा विनायका 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 तू देव माझा कनवाळू सखा तू देव माझा कनवाळू सखा हे गणानायका विनायका 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 श्री विनायका 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 कनवाळू सखा तू देव माझा कनवाळू सखा हे गणानायका विनायका 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 श्री विनायका तू देव माझा कनवाळू सखा
हे विनायया 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 श्री विनायया गण तुमच्या चरणाशी अर्पण केलाय. म्हणायचं काय गवळण आज नवीन तुषार बुवा, आज नवीन गवळण. तुम्ही म्हणाल सारखं सारखं तुषार बुवालाच का म्हणता, बुवा जोडीला दुसरं आहे. असो असो, पण तुम्ही त्यांचं सेनापती नाही. राग नसावा, लोभ असावा. आणि म्हणून म्हणायचं काय गवळण आज वेगळा विषय, नवीन विषय देतोय. आवर्जून बुवांचा नामोल्लेख टाळला त्यांना सुद्धा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र ज्यांचा मी माझा आजचा सामना आहे, सुरेश बुवा राऊत यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. मुद्दामून वेळेच्या अभावी त्यांना बोलवलं नाही. विषयही त्यांना मी गेल्या वर्षी निश्चितपणे दिलेला आहे. आणि माझा विषय मी अनेक त्यांनाच नव्हे तर त्यांच्या घराण्यातील नव्हे तर या कोकणातील अनेक शायरांकडे आपला विषय तो एकच आहे. त्यामुळे मी त्यांना बोलवलं नाही. बुवांनी जरी बदलला असेल विषय तर निश्चितपने त्यांनी त्यांची लेखी परत द्यायची आहे. आणि माझा विषय तोच आहे. माझी गवळण झाल्यावर मी सांगतो. म्हणायचं आहे काय गवळणी, म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. बुवांचं नाव आहे सुरेश, रमेश आणि सुरेश. ती ऍडव्हर्टाईज माहिती आहे ना, रमेश आणि सुरेश. असू द्या. सुरेश राऊत बुवा जोडीला आहेत, त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि म्हणायची आहे गवळण, म्हणायचं आहे काय लक्ष असो. हो गवळण सुरू करायच्या अगोदर सर्वात शेवटची व्यक्ती ज्याला असेल त्यांना विचारतो, आवाज येतोय व्यवस्थित, दोन्ही गाणी समजली, शब्द निशब्द ऐकायला आले, भाकरी बिकरी खाऊन आलो का ना, नाश्ता बिष्टा करून, जरा बोला जोरात बघू द्या. नाही येत, येतोय अर्ध म्हणतात येतो, 50% म्हणतात येतो. आवाज शब्द कळायला पाहिजे, महत्वाचा विषय तो आहे. गवळण आहे का, म्हणायचं आहे का. राधा म्हणते कृष्णाला, राधाच म्हणणार होता कृष्णाला. मी राधा, बुवा कृष्ण. बुवा नाही, त्यांनी फक्त कृष्णाची बाजू मांडायची आहे, मी सुद्धा राधेची मांडते. म्हणायचं आहे का. तुझ्या प्रेमाची भूक कधीच शमणार नाही हे कृष्णा, तुझ्या प्रेमाची भूक अरे कृष्णा कधी शमणार नाही. तुझ्या या रास क्रीडेत कधीच मी कायम गड्या रमणार नाही. करे पण तेवढ्या पुरतीच रास क्रीडा, आयुष्यभर नाही. राधा म्हणते तुझ्या प्रेमाची भूक कधीच शमणार नाही. तुझ्या या रास क्रीडेला मी कायमची रमणार नाही. आणि तू कितीही केलंस प्रेमाचं नाटक तरी का ना, या जन्मात या राधेशी तुझं सूत कधी जुळणार. आणि ते नाही जुळलं ते
कृष्णानं काही राधेशी लग्न केलं नाही, पण वचन घेतलं की राधे, या जन्मामध्ये जरी मी तुझा झालो नसलो तरी जन्मोजन्मांतरी ही दुनिया, हे जग माझ्या नावाच्या अगोदर तुझं नाव लावलं जाईल. म्हणून राधा कृष्णाचं मंदिर असं आपण म्हणतो, कृष्ण राधेचं मंदिर आहे असं कधीच म्हणत नाही. पॉइंट टू बी नोटेड. मिलावर म्हणायचं काय गवळण चारला लाव. जसं जीवाला फुट मिळाला तसं फिरतीचं वाढाई वळाला, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळत नाही, बघून दुश्मन जळाला. पुढचं सगळं माहिती आहे. मुद्दाम जाण निवडले. बरीचशी वयस्कर मंडळी बाबा सुद्धा बसलेत आमचे, म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या शब्दावर. तुला प्रेमाचं जळलंय पहिला ओळ. तुला प्रेमाचं जळलंय भूत, मला चांगलं आहे माहित. तुला प्रेमाचं जळलंय भूत, मला चांगलं आहे माहित, पण मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढे हे मांडते मत. राधा, मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढं हे मांडते मत. म्हणायचं आहे काय मला, तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित, मी नाही त्याला सहमत, तुझ्या पुढे हे मांडते मत. आपलं जमणार नाही सुत, आपलं जमणार नाही सुत, कालय उत. कृष्णा का मस्तीला येतो? शब्दांची किमया आहे. मी काही जादूगार नाही, मी सप्तसुरांचा बादशाह पण शब्दांचा खेळ आहे. म्हणून म्हटलंय यांचं नाव आहे अण्णाबाई, म्हणून मी म्हणत नाही. का आलाय र उत? कृष्णाला राधा म्हणजे का कृष्णा मस्ती करतोय, आपलं काही सूट जमणार नाही, म्हणून म्हणायचं आहे. शब्दावर लक्षात द्या. चलो तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित. तुला प्रेमाचं जडलंय भूत, मला चांगलं आहे माहित, पण नाही त्याला सहमत, तुझ्या पुढे हे मांडते मत. आपलं जमणार नाही सुत, आपलं जमणार नाही सुत, आलाय उत. आपलं जमणार नाही सुत, आलाय उत. अमृतातही पैजाची ज्ञानेश्वरांची ओवी आहे, शब्दांची किमया आहे, मराठी भाषा आहे. वळवावी तशी वळते, पळवावी तशी वळते पळते. म्हणायचं आहे काय, मस्करी करी छेडता तो मला, पण म्हणण्याची राधा गवळण किती न सांगू तुला. तुला प्रेमाचा काटा रुट, तुला प्रेमाचा काटा रुट, आलाय उत. आपलं जमणार नाही सुट, आलाय उत. चुप राती घेऊन साथी शिरतो आमच्या घरी, साडी वेलीची गाठ बांधतो,
बेटा श्री हरी तुझा म्हाताऱ्या मावशीनं केली म्हाताऱ्या मावशीनं केली कुठ आलाय राऊत आपलं जमणार नाही सुट आलाय राऊत तुझ्या प्रेमाचं लढलंय होत चांगलं आहे मला माहित मी नाही त्याला सहमत तुझ्या पुढं ते मांडते मत आपलं जमणार नाही सुट आपलं जमणार नाही सुत कृष्णा तुझं आणि माझं यंदा तर होणार नाही मी निश्चितपणे सांगितलंय म्हणून राधेशी लग्न केलंच नाही कृष्णाने तरी सुद्धा वरदान मिळत म्हणून कृष्णाच्या नावाच्या अगोदर राधेचं नाव घेतलं जातं राधा कृष्णाचं मंदिर आहे असं जगात म्हटलं जातं कृष्ण आणि राधेचं मंदिर आहे असं कुठंच म्हटलं जात नाही मित्रांनो हे मिळालेलं वरदान आहे राधेला म्हणून म्हणते कृष्णा मस्ती करू नको आपलं जमणार नाही या तरी जन्मात नाही जमणार निश्चितपणे विषय मांडलाय शाहीर निश्चितपणे त्याचं विश्लेषण करतील किंवा उत्तर मला देतील जोरदार झटका लागेल असा 440चा वॅट पाहिजे आदराने बसायला तो झरमरी मॅट पाहिजे तुम्ही कितीही टाका यॉर्कर सुरेश बुवा पण चौकार षटकार मारायला सचिन बुवाचीच बॅट पाहिजे शाहीर ऋषिकेश गदा 101 रुपयांचं पारितोषिक त्यानेच म्हणून म्हणायचं आहे लक्ष असू द्या शेवटचं गाणं जो मी विषय आमच्याकडे पद्धत आहे कोकणामध्ये आमच्याकडे एकच बाब सांगायचा असतो आणि एकच प्रश्न विचारायचा असतो आणि तो प्रश्न आपल्या पदामध्ये जो गद्यामध्ये आहे तो पद्यामध्ये गद्याला द्यायचा असतो ह्या गद्याला दिलेला आहे मी मागच्या वर्षी पद्यामध्ये आता मी तो विषय मांडलेला आहे माझा म्हणायचा आहे काय लक्ष असू द्या बुवांना विचारलंय मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गीता भागवत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो बुवा तुम्ही चालत या लस्तीतला नाही ल बाळातला आहे चालत म्हणजे वाचत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण चालत म्हणजे वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं त्या फुलाला 3 पाकळ्या त्या 3 पाकळ्यांची नाव असं शाहिरांना विचारलं येणार नव्हे कोकणातल्या माटबर अगदी 500 जे आहेत ना त्यांना सगळ्यांना विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो प्रयत्न करा म्हणायचं आहे काय खाली 4 जिंदगी